ठीक आहे. एक्सरसाइज 2.2 मधला सेकंड क्वेश्चन. फाइंड द मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. हा एक मॅट्रिक्स दिलाय, ह्याचा को फॅक्टर मॅट्रिक्स तयार करायचा आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? को फॅक्टर्सचा मॅट्रिक्स तयार करायचं. कसा फाइंड आउट करायचं? 2 स्टेप आहेत त्याच्यामध्ये. प्रत्येक एलिमेंटचा पहिल्यांदा काय करावं लागेल? मायनर फाइंड आउट करून. या एलिमेंटची पोझिशनचं नाव आहे 1 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये असणाऱ्या एलिमेंटचा मायनर त्याला म्हणायचं M11. तो मायनर कसा फाइंड आउट करायचा? या एलिमेंटचा रो आणि कॉलम एक्सक्लूड करायचा. उरलेले 4 जणांचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा. 1 3 3 -5. किती येतो हा डिटर्मिनंट? या दोघांचा मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन. किती येतो बेटा? आहे 1 × -5 इज -5. -3 3 9. या दोघांचा हे -40. ठीक आहे. याच्याकडून को फॅक्टर कसा फाइंड आउट करतो बघा. याच एलिमेंटचा को फॅक्टर त्याला A11 म्हणायचं. कॅपिटल A11. कसा फाइंड आउट करायचा? त्याचा फॉर्म्युला काय? -1च्या डोक्यावरती हे पायाखालचे नंबर्सचं ऍडिशन 1 + 1 1 + 1. ठीक आहे. इंटू हा मायनर करायचा. हे बेटा -1चा स्क्वेअर केला तर 1 येतं. 1 × -14 -14. हा दुसरा एलिमेंट त्याचा मायनर फाइंड आउट करूया. पहिला रो आहे, दुसरा कॉलम आहे. पहिला रो दुसरा कॉलम. तो मायनर कसा फाइंड आउट करायचा? हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा. हा एलिमेंट ज्या रो मध्ये आहे तो रो आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम एक्सक्लूड करायचा. उरलेल्या चौघांचा काय करायचा? डिटर्मिनंट. -2 3 0 आणि -5. किती डेटा हा डिटर्मिनंट? -2 × -5 -3 × 0. हा किती येतो? 10. -0 म्हणजे किती येतो? 10. बेटा एकदा मायनर भेटल्यानंतर को फॅक्टर कसा फाइंड आउट करायचा? को फॅक्टरचा फॉर्म्युला काय? -1च्या डोक्यावरती या दोघांची एडिशन. या दोघांची एडिशन किती येते? या दोघांची एडिशन 3 क्यूब आहे, बरोबर का? इंटू हा मायनर किती येतो? हा -1चा क्यूब -1 -1चा क्यूब -1 -1 × 10 -10. सिमिलरली या एलिमेंटचा मायनर M13. बेटा हा रो हा कॉलम एक्सक्लूड केल्यावर या चौघांचा डिटर्मिनंट किती येतो? कोणाकोणाचा? -2 1 त्याच्यानंतर ना 0 आणि 3. याला सॉल्व्ह केल्यावर किती येते? -2 × 3 -1 × 0. हा किती येतो? -6 -0. तर हा येतो -6. ही को फॅक्टर ऑफ 1 3 किती येईल को फॅक्टर? फॉर्म्युला त्याचं काय? -1च्या डोक्यावरती या दोघांचं एडिशन इंटू हा मायनर किती येतो? -1⁴ इज 1 1 × -6 इज -6. त्याच्यानंतर या एलिमेंटचा मायनर. या एलिमेंटचा नंबर काय? पोझिशन काय? सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्याला म्हणायचं M21. सेकंड रो फर्स्ट कॉलम. ही रो ही कॉलम एक्सक्लूड केल्यावर हे चौघ जण राहतात. त्यांचा डिटर्मिनंट घ्यायचा 0 2 3 -5. ठीक आहे. तो बेटा हा डिटर्मिनंट 0 × -5 इज 0 -2 3 6. आन्सर -6. याच एलिमेंटचा को फॅक्टर किती येणार? A21. त्याचा फॉर्म्युला काय? -1च्या डोक्यावरती या दोघांची एडिशन इंटू हा मायनर किती? -1चा क्यूब -1 -1 × -6 इज 6. त्याच्यानंतर या एलिमेंटचा मायनर सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये जो एलिमेंट आहे त्याचा मायनर किती असणार आहे? सेकंड रो सेकंड कॉलम एक्सक्लूड केल्यावर हे चौघ जण राहतात. त्यांचा घ्यायचा डिटर्मिनंट 1 2 0 -5. ठीक आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन -5 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 -5 -0 इज -5. तर A22 किती? को फॅक्टर ऑफ सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये असणाऱ्या एलिमेंटचा को फॅक्टर किती असतो? -1च्या डोक्यावरती या दोघांचा एडिशन इंटू त्याच पोझिशनला असणाऱ्या एलिमेंटचा मायनर किती आहे? -5 -1⁴ 1 इंटू -5 इज -5. या एलिमेंटचा मायनर किती? M23. हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा. या चौघांचा डिटर्मिनंट कोण चौघ आहेत? 1 0 आणि 0 3. 1 3 3 -0 × 0 इज 0 3 -0 इज 3. आणि को फॅक्टर ऑफ
सेकंड रो थर्ड कॉलम, एलिमेंट इन सेकंड रो थर्ड कॉलम, त्याचा कोफॅक्टर किती असणार आहे? -1 च्या डोक्यावरती या दोघांची एडिशन इंटू हा मायनर. -1⁵ इज -1, -1 इंटू 3 इज -. आणखी या 3 एलिमेंटचा आपल्याला मायनर आणि कोफॅक्टर कॅल्क्युलेट करायचं. लिहायचं असेल तर लिहू. पुढे या एलिमेंटचा मायनर, थर्ड रो फर्स्ट कॉलम, मायनर कसा फाइंड आउट करायचा? हा रो हा कॉलम एक्सप्लोर करायचा, या चौघांचा डिटर्मिनंट 0 2 1 3. किती बेटा या दोघांचं मल्टिप्लिकेशन? 0 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 - 2 इज -2. त्याच एलिमेंटचा कोफॅक्टर किती? फॉर्म्युला काय त्याचा? -1 च्या डोक्यावरती या दोघांचा एडिशन इंटू हा मायनर. किती येईल बेटा हा? -1⁴ इज 1, 1 इंटू -2 इज -2. त्याच्यानंतर ना या एलिमेंटचा मायनर ऑफ एलिमेंट इन थर्ड रो अँड सेकंड कॉलम किती? 2. हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा, उरलेल्या 4 जणांचा डिटर्मिनंट 1 2 -2 3. हा किती येईल बेटा? 1 इंटू 3 3 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 आणि हा मायनस काय होईल? +4. 3 + 4 इज 7. आणि कोफॅक्टर त्याच एलिमेंटचा कोफॅक्टर किती? -1 च्या डोक्यावरती या दोघांचा एडिशन इंटू 7 किती? -1⁵ इज -1, -1 इंटू 7 इज -7. आणि लास्ट मायनर ऑफ एलिमेंट इन थर्ड रो थर्ड कॉलम, हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा, या चौघांचा डिटर्मिनंट किती? 1 0 -2 1, 1 इंटू 1 इज 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0, 1 - 0 इज 1. आणि कोफॅक्टर काही? -1 च्या डोक्यावरती या दोघांचा एडिशन इंटू हा मायनर किती येतो बेटा? -1�6 इज 1, 1 इंटू 1 इज. Therefore, the matrix of cofactors is काय असणार बेटा? मॅट्रिक्स काय काय मिळाले सांगा बघू. एलिमेंट काय काय मिळाले आपल्याला? व्हॅल्यूज काय काय मिळाले? पहिली व्हॅल्यू काय? -14. दुसरी व्हॅल्यू मायनस, तिसरी -6, चौथी 6 -5 आणि 7th -2, 8th -7 आणि 9th. हा मॅट्रिक्स मिळाला. येते लक्षात? बेटा थर्ड क्वेश्चन काय लो? फाइंड द एडजॉइंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. या मॅट्रिक्सचा एडजॉइंट फाइंड आउट करायचा. आतापर्यंत आपण काय बघितलो? मायनर आणि कोफॅक्टर कसं फाइंड आउट करायचं. आता त्याच्या एक स्टेप पुढे जायचं आपल्याला, बरोबर? इथे सुद्धा पहिल्यांदा मायनर फाइंड आउट करावं लागेल, मग कोफॅक्टर, मग कोफॅक्टरचा मॅट्रिक्स. त्या कोफॅक्टरच्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर आपल्याला एडजॉइंट येते लक्षात? बघा, तर एडजॉइंट्स फाइंड आउट करण्यासाठी, या मॅट्रिक्सचा एडजॉइंट फाइंड आउट करण्यासाठी पहिला स्टेप तेच होय. पहिल्या एलिमेंटचा मायनर फाइंड आउट करायचा. या एलिमेंटचा मायनर 2/2 चा मायनर कसा फाइंड आउट करायचा? हा रो हा कॉलम एक्सक्लूड केल्यावर जो शिल्लक राहतो तोच मायनर असतो, बरोबर का? मग कोफॅक्टर काय असणार आहे? बेटा कोफॅक्टर काय असणार आहे? या एलिमेंटचा कोफॅक्टर काय असणार आहे? -1 च्या डोक्यावरती या दोघांचा एडिशन इंटू हा मायनर किती येतो? किती येतो बेटा? -1 चा स्क्वेअर 1, 1 इंटू 5 इज 5. या दुसऱ्या एलिमेंटचा मायनर फर्स्ट रो सेकंड कॉलम, हा रो हा कॉलम एक्सक्लूड केल्यावर कोण शिल्लक राहतो? 3. याच एलिमेंटचा कोफॅक्टर कसा फाइंड आउट करायचा? -1 च्या डोक्यावरती या दोघांचा एडिशन इंटू हा मायनर. -1⁵ इज -1, -1 इंटू 3 इज -3. या एलिमेंटचा मायनर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम एक्सक्लूड करायचा, जे शिल्लक राहते तोच मायनर असतो. आणि कोफॅक्टर त्याच एलिमेंटचा काय असणार आहे? -1 च्या डोक्यावरती या दोघांचा एडिशन इंटू हा मायनर. -1 चा क्यूब -1, -1 इंटू -3 इज 3. आणि शेवटच्या एलिमेंटचा मायनर सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये असणाऱ्या एलिमेंटचा मायनर कसा कॅल्क्युलेट करायचा? सेकंड रो सेकंड कॉलम एक्सक्लूड करायचा, जो शिल्लक राहतो तोच मायनर असतो. आणि कोफॅक्टर कसा फाइंड आउट करायचा? त्याच्या एलिमेंटचा -1⁵ दोघांचा एडिशन 4 इंटू हा मायनर.
किती येतो? -1 इज 1 इंटू 2 इज. आता याच्यावर या व्हॅल्यूजवर आपण कोफॅक्टरचा मॅट्रिक्स बेटा कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये काय काय येणार सांग? 5 - 3 3 बरोबर आहे. 5 - 3 3 आणि 2 हा झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स. देन adjoint of given matrix is हा असणार adjoint. काय करायचंय बघा, या कोफॅक्टर मॅट्रिक्सचा घ्यायचा ट्रान्सपोज म्हणजे काय? रो ला कन्वर्ट करायचं कॉलम मध्ये. या रोचे एलिमेंट्स पहिल्या रोचे एलिमेंट पहिल्या कॉलम मध्ये लिहितो. पहिल्या रो मध्ये कोण आहे? 5 आणि 3 आहे, त्याला पहिल्या कॉलम मध्ये लिहितो 5 आणि -3. दुसऱ्या रोचे एलिमेंट दुसऱ्या कॉलम मध्ये लिहितो. रो मध्ये कोण आहेत? 3 आणि 2, त्याला कॉलम मध्ये लिहितो 3 आणि 2. ठीक आहे. तर कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट घेत त्याचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर ना कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतो? ऍडजॉइंट भेटतो. येते लक्षात? बेटा हा मॅट्रिक्स दिलेला आहे, याचा ऍडजॉइंट फाइंड आउट करायचा. ऍडजॉइंट कसा फाइंड आउट करायचा? पहिल्यांदा मायनर, पहिल्या एलिमेंटचा मायनर. आता मी तोडणी करू का? आता सगळं डिटेलमध्ये लिहिण्यापेक्षा मी तोडणी करतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम एक्सक्लूड करतो. या चौघांचा डिटर्मिनंट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन -3 -0 -3. त्याच्यानंतर ना कोफॅक्टर किती? -1च्या डोक्यावरती या दोघांचं ऍडिशन इंटू -3. हे किती येते? -1चा स्क्वेअर 1 इंटू -3 इज -3. दुसऱ्या एलिमेंटचा मायनर, हा रो हा कॉलम एक्सक्लूड करतो. या उरलेल्या चौघांचा डिटर्मिनंट -2 इंटू 1 इज 2 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -10 तरी +10. तर हे किती येत? 12. कोफॅक्टर किती? बरोबर यायला लागले का? चेक करा. -1च्या डोक्यावरती या दोघांचं ऍडिशन इंटू 12, तर हा -12 येतो. त्याच्यानंतर तिसऱ्या एलिमेंटचा मायनर 1 3, हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा. या चौघांचा डिटर्मिनंट -2 इंटू 0 इज 0 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -6, हा मायनस आणि तो -6 +6 येतो. कोफॅक्टर ऑफ 1 3 -1च्या डोक्यावरती या दोघांचा एडिशन इंटू 6, तर हा 6 येतो. त्याच्यानंतर या एलिमेंटचा मायनर किती? सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडल्यानंतर या चौघांचा डिटर्मिनंट -1 इंटू -1 1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 6, तर हे 1 येतं. कोफॅक्टर किती येतो? -1च्या डोक्यावरती 3 इंटू हा मायनर, हा किती येतो? मायनर ऑफ सेकंड रो सेकंड कॉलम 2. सेकंड रो सेकंड कॉलम सोडल्यावर या चौघांचा डिटर्मिनंट -1 इंटू -1 इज -1 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4 आणि हा मायनस +4, तर हा 3 येतो. कोफॅक्टर किती? -1च्या डोक्यावरती 4 इंटू हा 3, हा किती येतो बेटा? 3 आहे. त्याच्यानंतर या एलिमेंटचा मायनर ऑफ एलिमेंट इन सेकंड रो थर्ड कॉलम. सेकंड रो थर्ड कॉलम एक्सक्लूड केल्यावर या चौघांचा डिटर्मिनंट 1 इंटू 0 इज 0 मायनस -1 इंटू -2 इज -2 +2 आणि त्याचा कोफॅक्टर किती? -1च्या डोक्यावरती 5 इंटू 2, म्हणजे हा किती येतो? -2. या एलिमेंटचा मायनर ऑफ 3 1 थर्ड रो फर्स्ट कॉलम सोडल्यावर या चौघांचा डिटर्मिनंट -5 -6 -11 आणि कोफॅक्टर काही -1⁴ इंटू -11 इज -11. थर्ड रो सेकंड कॉलम मध्ये असणाऱ्या एलिमेंटचा मायनर, थर्ड रो सेकंड कॉलम एक्सक्लूड करायचा. चौघांचा डिटर्मिनंट 1 इंटू 5 इज 5 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -4, तर हा +4. किती येईल बेटा? -1⁵ इंटू 9 किती येईल? -. त्याच्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम मध्ये असणाऱ्या एलिमेंटचा मायनर, थर्ड रो थर्ड कॉलम उरलेले चौघांचा डिटर्मिनंट 1 3 3
मायनस वन इंटू मायनस टू इज +2, बरोबर. 3 - 2 इज 1. तर A33 काय -1च्या डोक्यावरती 6 इंटू 1. तर को फॅक्टरचं मॅट्रिक्स काय असणार आहे बघा. को फॅक्टर मॅट्रिक्स सांगा बघू, सगळे को फॅक्टर सांगा. पहिला को फॅक्टर काय -3, दुसरा काय आहे -2, तिसरा 6, चौथा 5वा 6वा 7वा 8वा आणि 9वा. हे को फॅक्टरचा मॅट्रिक्स झाला. देअरफॉर adjoint of given matrix, याला असं पण लिहू शकता, adjoint ऑफ ए. दिलेल्या मॅट्रिक्सला ए जर नाव दिलं तुम्ही तर adjoint ऑफ ए काय असणार आहे. फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम मध्ये लिहायचं. या को फॅक्टर मॅट्रिक्सचा घ्यायचा ट्रान्सपोज. काय घ्यायचा ट्रान्सपोज. ट्रान्सपोज म्हणजे काय, रोला कन्वर्ट करायचं कॉलम मध्ये. पहिल्या रो मध्ये जे एलिमेंट आहेत ते पहिल्या कॉलम मध्ये लिहायचे. -3 -12 6. सेकंड रोचे एलिमेंट सेकंड कॉलम मध्ये लिहित. -1 3 -11 -9. तर हा adjoint ए आहे. बेटा इकडे करेक्शन आहे. काय येईल, सेकंड रो थर्ड कॉलमचा मायनर. सेकंड रो थर्ड कॉलमचा जो मायनर आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा. या दोघांचा मल्टिप्लिकेशन 1 × 0 इज 0 मायनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन 2 येतं, बरोबर. तर इथे -2 येईल. -2. तर हा पण किती येईल -2. हा -2 इकडे ठेवल्यानंतर ना काय होईल, ठीक आहे. मग त्याप्रमाणे इकडे काय होईल +2, बरोबर ना. आणि सेकंड रोला सेकंड कॉलम मध्ये कन्वर्ट केल्यावर हा पण +2. बाकी बरोबर आहे. बेटा फर्स्ट क्वेश्चन, फोर्थ क्वेश्चन काय बोल. हा मॅट्रिक्स दिलेला आहे, ए नावाचा मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, या मॅट्रिक्स ए ला याच्या एडजॉइंटनी मल्टिप्लाय केलं, ए इंटू एडजॉइंट ए. मग काहीतरी एक मॅट्रिक्स मिळणार आहे. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन केल्यावर काहीतरी मॅट्रिक्स मिळणार आहे. इथे मिळालेला मॅट्रिक्स या दोघांचा मल्टिप्लिकेशन करून भेटलेला जो मॅट्रिक्स आहे तो मॅट्रिक्स कोणाला इक्वल पाहिजे. या दोघांचा मल्टिप्लिकेशन उलट्या पद्धतीने करायचं. पहिला हा लिहायचा मग हा लिहायचा, सिक्वेन्स चेंज करून मल्टिप्लिकेशन करायचं. हा मॅट्रिक्स अजून कुणाला इक्वल पाहिजे, त्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जो मॅट्रिक्स मिळणार हे तिन्ही मॅट्रिक्स इक्वल पाहिजे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर काय करावं लागेल, हे प्रूव्ह करायचं असेल तर पहिल्यांदा याचा डिटर्मिनंट आणि याचा एडजॉइंट हे फाइंड आउट करावं लागेल. ठीक आहे, डिटर्मिनंट पण कॅल्क्युलेट करावं लागेल, याचा एडजॉइंट पण कॅल्क्युलेट करावं लागेल. डिटर्मिनंट सोपं आहे, डिटर्मिनंट पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून. ए नावाचा मॅट्रिक्स हा असेल तर त्याचा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स ए कसा कॅल्क्युलेट करायचा. ए बेटा डिटर्मिनंट 3/3 चा डिटर्मिनंट कसा कॅल्क्युलेट करायचा, त्याचा फॉर्म्युला काय. हा एलिमेंट लिहायचा पहिल्यांदा इंटू, एक मिनिट. ए बेटा डिटर्मिनंट नंतर कॅल्क्युलेट करू, पहिल्यांदा एडजॉइंटच कॅल्क्युलेट. डिटर्मिनंट नंतर कॅल्क्युलेट, पहिल्यांदा एडजॉइंटच कॅल्क्युलेट कर. एडजॉइंट कॅल्क्युलेट करायची प्रोसिजर काय होती, पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट करतो तो मायनर. सांगा बघू मायनर, या एलिमेंटचा मायनर, या एलिमेंटचा मायनर. हा रो हा कॉलम सोडायचा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन सुद्धा 0. को फॅक्टर काय येणार मग, -1 इंटू 0 हे किती येईल. दुसऱ्या एलिमेंटचा मायनर. हे बेटा सांगा बघू, सेकंड रो सेकंड कॉलम एक्सक्लूड केल्यावर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 9 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -2. 9 + 2 किती होईल 11. को फॅक्टर काय येईल, -1च्या डोक्यावरती 3 इंटू 11 किती येते -11. बरोबर आहे का, चेक करा. तिसऱ्या एलिमेंटचा मायनर 1 3. थर्ड रो फर्स्ट रो थर्ड कॉलम एक्सक्लूड केल्यावर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0, तर हा 0. -1च्या डोक्यावरती 4 इंटू 0 हा किती येतो 0. या एलिमेंटचा मायनर ऑफ सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम एक्सक्लूड केल्यावर या दोघांचं मल्टिप्लिकेशन -3 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0, तर आन्सर -3. ओ फॅक्टर काय येईल, -1 या दोघांचं ऍडिशन 3 इंटू -. हा -1 इंटू -3 इज +3, बरोबर 3.
त्याच्यानंतर ना हे बेटा मायनर ऑफ सेकंड रो थर्ड कॉलम, या एलिमेंटचा मायनर सेकंड रो थर्ड कॉलम एक्सक्लूड केलं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन 0 मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन -1 आणि हा मायनस को फॅक्टर ऑफ एलिमेंट इन सेकंड रो अँड थर्ड कॉलम -1⁵ इंटू 1 किती येईल बेटा? -1 इंटू 1 इज -1. या एलिमेंटचा मायनर किती असणार आहे? मायनर ऑफ थर्ड रो फर्स्ट कॉलम किती येईल बेटा? थर्ड रो फर्स्ट कॉलम एक्सक्लूड केल्यावर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 मायनस या दोन लाभचं मल्टिप्लिकेशन 2 को फॅक्टर किती येतो? -1⁴ इंटू 2 हा किती येईल? 2 C2 किती येईल बेटा? C2 किती? थर्ड रो सेकंड कॉलम एक्सक्लूड केलं, थर्ड रो सेकंड कॉलम एक्सक्लूड केल्यावर हा -2 -6 -8 बरोबर आहे. या लागले का बघा? को फॅक्टर त्याच एलिमेंटचा किती असणार आहे? -1⁵ इंटू -8 हा -1 इंटू -8 8 आणि लास्ट एलिमेंटचा मायनर थर्ड रो थर्ड कॉलम 1 इंटू 0 इज 0 -1 इंटू 3 इज -3 हा +3 त्याचा को फॅक्टर -1�6 इंटू 3 3 येते. हे बेटा आता को फॅक्टरचा मॅट्रिक्स सांगा. देअरफॉर को फॅक्टर मॅट्रिक्स किती असणार आहे? 0 त्याच्यानंतर -11 0 त्याच्यानंतर 3 -1 नाही काय चुकलं ना 2 1 2 2 कुठे आहे? या एलिमेंटचा काढलोच का मायनर मी? त्याचा राहून गेला का? मायनर कॅल्क्युलेट करायचं. सेकंड रो सेकंड कॉलम काढायचा राहून घ्या. सेकंड रो सेकंड कॉलमचा मायनर काय असणार आहे? 3 -1 तर त्याचा को फॅक्टर काय असणार आहे? -1⁴ इंटू 1 तर हा 1च येईल बरोबर. तर इकडे 1 येईल, त्याच्यानंतर हा -1 त्याच्यानंतर हा 2 8 आणि 3 हा को फॅक्टरचा मॅट्रिक्स आहे. देअरफॉर adjoint of the given matrix याला म्हणायचं adjoint of matrix A. रोला कॉलम मध्ये कन्वर्ट करायचं. 0 -11 0 3 1 -1 2 8 3 ठीक आहे. हा adjoint A आहे. त्याच्यानंतर आता डिटर्मिनंट ऑफ A कॅल्क्युलेट करू बरोबर का? आणि त्याच्यानंतर या दोघांचा मल्टिप्लिकेशन दिलेला मॅट्रिक्स adjoint हेचा मॅट्रिक्स दोघांचा मल्टिप्लिकेशन या सिक्वेन्समध्ये पहिल्यांदा करायचं. त्याच्यानंतर हा मॅट्रिक्स पहिल्यांदा ठेवायचा, हा दुसऱ्यांदा. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं, मग एक मॅट्रिक्स मिळेल. मग या दोघांचा मल्टिप्लिकेशन करायचं, आणखी एक मॅट्रिक्स मिळेल. 3 मॅट्रिक्स इक्वल आल्यानंतर हे व्हेरीफाईड म्हणून म्हणायचं. आता एक स्टेप कम्प्लीट झाला त्यात. हे बेटा याचा आपण एडजॉइंट फाइंड आउट केलो. आता याचा डिटर्मिनंट फाइंड आउट करू. डिटर्मिनंट पण लावायचं आपल्याला ठीक आहे. तर डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स ए चा डिटर्मिनंट 3/3 चा जर मॅट्रिक्स असेल तर त्याचा डिटर्मिनंट असा फाइंड आउट करायचा. हा एलिमेंट घ्यायचा पहिल्यांदा इंटू हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा. या चौघांचा डिटर्मिनंट घेतो. या दोघांचा मल्टिप्लिकेशन 0 मायनस या दोघांचा मल्टिप्लिकेशन 0. मग फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे. हा एलिमेंट घ्यायचा, हा मायनस इंटू -1 +1. हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा. या चौघांचा डिटर्मिनंट 3 3 नाही -2 इंटू 1 -2 हा मायनस आणि तो -2 काय होईल +2. मग फॉर्म्युल्यामध्ये प्लस आहे हा डिजिट. त्याच्यानंतर हा रो हा कॉलम एक्सक्लूड केल्यावर या चौघांचा डिटर्मिनंट 3 इंटू 0 इज 0 -0 इंटू 1 इज 0. काय केलं बघा, हा एलिमेंट लिहिलो, हा पहिला एलिमेंट लिहिलो. त्याच्यानंतर काय करायचं, हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा. या चौघांचा डिटर्मिनंट या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन इकडे घेऊ. मग फॉर्म्युल्यामध्ये मायनस आहे, हा मायनस इंटू हा दुसरा एलिमेंट. इथे मायनस होता इंटू हा दुसरा एलिमेंट केल्यावर +1 झाला.
इंटू काय असणार आहे, हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा, या चौघांचा डिटर्मिनंट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन इकडे दे, प्लस हा तिसरा एलिमेंट इंटू काय करायचंय, हा रो हा कॉलम एक्सक्लूड करायचा, या चौघाचा डिटर्मिनंट, या दोघांचं मल्टिप्लिकेशन मायनस या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या पद्धतीने डिटर्मिनंट कॅल्क्युलेट करायचं. हा किती, 0 minus 0 is 0, 0 into anything is 0, 9 plus 2 is 11, 11 into 1 is 0 minus 0 is 0, 0 into 2 is, तर आन्सर काय आहे, बरोबर आलं का आन्सर, डिटर्मिनंट ऑफ ए बरोबर आलं का, आलं का बरोबर.